नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नम्रता किशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोत्यांची नवीन प्रकारची रांगोळी बनवणार आहे। तर ती रांगोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। नायलॉन धागा आहे, रंगीत मोती 3 प्रकारचे घेतलेले आहे, हे तिघही 5 नंबरचे मोती आहे, कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे। चला तर मग आपण आता रांगोळी बनवायला सुरुवात करूया। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। हे पहा, आज आपल्याला भाग 1 असा षटकोन बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही एक अशी डिझाइन बनवायची आहे। चला तर मग आपण आता षटकोन बनवायला सुरुवात करूया। हे पहा, मी सुई घेतलेली आहे। सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे। धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे पहा, आणि धाग्यामध्ये मी 6 मोती ओवून घेतलेले आहे। आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे। ह्याच्यामध्ये मी रेड, पिंक आणि येलो असे 3 कलर घेतलेले आहे। तुम्ही कुठलेही कलर वापरून ही रांगोळी बनवू शकतात। हे पहा, ही गाठ पाडलेली आहे। गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे। हा असा आपला इथे गोल तयार झाला पहा। आता आपण ह्या सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढू म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा होईल। हे पहा, हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे। मी सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्या गोलाभोवती गोल बनवायचे आहे। तर आता आपण इथे 2 पिवळे मोती, 1 रंगीत मोती आणि 2 पिवळे मोती असे एकूण 5 मोती ओवून घेणार आहे। दोन पिवळे, 1 लाल आणि 2 पिवळे असे आपण एकूण 5 मोती ओवून घेतले पहा। आणि आता आपल्याला ज्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे त्याच मोत्यातून सुई परत बाहेर काढायची त्याच दिशेने। हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला। ही अशी आपली इथे एक पाकळी तयार झाली। आता आपल्याला लगेच पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। ही अशी सुई बाहेर काढून घेतली। आता पहा, आता 2 पिवळे, 1 लाल आणि 1 पिवळा असे 4 मोती ओवायचे आपल्याला। 2 पिवळे, 1 लाल आणि 1 पिवळा। आता आपण हे जे 4 पिवळे मोती ओवलेले समोरासमोरचे त्याच्यातले हे इकडचे 2 मोती आहे, त्याच्यातल्या ह्या वरच्या मोत्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे। हे पहा, ही आपली इथे दुसरी पाकळी तयार झाली। आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे। ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपल्याला 2 पिवळे, 1 लाल आणि 1 पिवळा आपल्याला हा षटकोन बनवायचा आहे। आता ह्या पिवळ्या मोत्यातून आपण ही दुसरी पाकळी तयार केली। दुसऱ्या पाकळीतले हे 2 पिवळे मोती, त्याच्यातल्या वरच्या पिवळ्या मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची। हे 3 गोल आपले इथे झाले। आता परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। आता परत आपल्याला 2 पिवळे, रांगोळी दिसायला खूप सुंदर दिसते आहे आणि तुम्हाला ती जमेलच। तुम्हाला समजले की नाही ते मला कमेंट्सद्वारे कळवा। हे पहा, परत 1 लाल मोती घेतला आहे आणि 1 पिवळा मोती घेतलेला आहे। असे आपण 4 मोती दरवेळेस ओवून घेणार आहे। हे पहा, ह्या मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढून घेऊ। ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर
ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती. हे पहा आपला षटकोन तयार होत आलेला आहे. आता परत आपण 2 पिवळे मोती, एक लाल मोती आणि एक पिवळा मोती असे 4 मोती आपण ओवून घेतले. हा आपला इथे 5वा षटकोन तयार होत आलेला आहे. परत हे जे 2 पिवळे मोती त्याच्यातल्या ह्या वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आपले 5 षटकोन इथे तयार झालेले आहे. आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली, गुलाबी मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत हा एक मोती त्याच्यातूनही सुई बाहेर काढायची. पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण परत हा एक पिवळा मोती. आतापर्यंत आपण 4 मोती होत आलेलो आहोत. सुरुवातीला 2 पिवळे, एक लाल, 2 पिवळे, नंतर 2 पिवळे, एक लाल, एक पिवळा असे मोती ओले. आता आपल्याला पहा 1 2 3 हे 3 मोती इथे आहे. आता आपण एक पिवळा मोती घेणार आहे, एक लाल मोती आणि परत एक पिवळा मोती असे 3 मोती आपण ओवून घेतले. पहा आणि हा जो पिवळा मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. पहा हा असा इथे आपला आकार तयार झाला गोल. आता आपल्याला परत षटकोनाचा आकार द्यायचा आहे खाली, तर त्याच्याकरता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा नंतर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, पिवळ्या मोत्यातून, परत ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता परत हा एक मधला लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आता आपण एक रंगीत मोती घेणार आहे. आता मी राणी कलर इथे घेतलेला आहे. पहा हा एक राणी कलर घेतल्यानंतर 2 पिवळे मोती घ्यायचे, परत एक राणी कलर घ्यायचा, परत 2, हे पहा धागा ओढून घेतलेला आहे. आता इथे एक राणी कलर घेतला, एक गुलाबी कलर घेतलेला आहे आणि 3 पिवळे मोती घ्यायचे आपल्याला. आणि ह्या पिवळ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. हे पहा असा आपला इथे गोल तयार होतो. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि परत आता आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. तिथे आता आपल्याला एक लाल, 2 पिवळे असे मोती ओवायचे आहे. एक
मी गुलाबी कलर घेतला आहे आणि 2 पिवळे मोती घेतलेले आहे. एक गुलाबी, दोन पिवळे, आणि एक गुलाबी. हे पहा, हे अशी सुई मी इथे ओवून घेतलेली आहे. आणि आता मी ह्या 2 पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर हा आपला इथे असा आकार तयार झाला. आता आपण हा एक रंगीत लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. आपण प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढतो, त्यामुळे धागा त्याच्यात अडकून जातो. आता आपण ह्या 2 पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. आता इथे आपल्याला परत एक गुलाबी मोती आणि 2 पिवळे मोती असे होऊन ह्या पिवळ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढता इथे आपली अशी डिझाईन तयार होते. असे आपल्याला इथपर्यंत करायचे आहे. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल. आता आपण पुढे बघू कसं करायचं ते. हे पहा, मी हा असा एवढा षटकोन तयार करून घेतलेला आहे. आता इथे मी एक रंगीत मोती, तीन पिवळे मोती, केव्हाही ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर आले की तुम्ही जे कलर घ्याल तो एक मोती, 3 पिवळे मोती आणि एक रंगीत मोती असे मोती इथे ओवायचे आहे. आणि नंतर ह्या पिवळ्या मोत्यातून सुई आल्यानंतर इथे एक रंगीत आणि 2 पिवळे असे 3 मोती ओवायचे आहे. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, हा एक रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. ही इथे आपली डिझाईन तयार झाली. पहा, 6 मोत्यांचा गोल इथे आपला तयार होतो आहे. एक हा रंगीत आहे चांदीचा, त्याच्यानंतर हा एक रंगीत, 3 पिवळे आणि हा एक आधीचा रंगीत असे हे 2 मोती इथे आपले आहेत. आता आपण परत ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आपला हा षटकोन अशा प्रकारे तयार झालेला आहे. पहा, आता परत हे 2 पिवळे मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली आणि हा एक गुलाबी मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे रंगीत मोती ओवायचे नाहीये. ह्या फुलाला मी काय केलं, हा एक रंगीत आणि हा एक रंगीत, हे 2 रंगीत मोती होते. त्याच्याकरता मी हा एक गुलाबी मोती आणि हे 3 पिवळे मोती होऊन अशी सुई ह्या मोत्यातनं बाहेर काढून हा गोल एक तयार केला. आता पहा, आता आपल्याला इथे हा एक रंगीत मोती आहे, हा एक रंगीत मोती आहे. आता आपण इथे फक्त 2 पिवळे मोती ओवून घेणार आहे. हे 2 पिवळे मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. पहा, ही सुई अशी बाहेर काढून घेतली. अशा प्रकारे आपला हा षटकोनाचा आकार इथे तयार झालेला आहे. आणि आता मी ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढते. हे जे आपण आता गोल तयार केलेला आहे त्याच्यातून मी सुई बाहेर काढते आणि गाठ पाडून घेते. हा आपला ह्या रांगोळीचा भाग 1 तयार झालेला आहे. आता तुमच्या षटकोन लक्षात आला असेल. आता मी पुढचा एक षटकोन आहे तो कसा करायचा ते दाखवते. हे पहा, ह्याच्यातूनही मी सुई बाहेर काढून घेतली, ह्याच्यातून पण सुई बाहेर काढली, ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली
आणि आता इथे गाठ पाडून घेऊ. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. मी तुम्हाला षटकोन खूप वेळेला शिकवलेले आहे, त्यामुळे षटकोन करायला काही आपल्याला जड जात नाही. हे पहा, आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे. अशा प्रकारे आपला सुंदर असा षटकोन इथे तयार झालेला आहे पहा. हे मी गाठ पाडून घेतलेले आहे. उरलेला धागा मी कात्रीने कापून घेतला आहे पहा. सुंदर असा षटकोन तयार झाला आहे. आता आपल्याला अजून एक षटकोन करायचा आहे. तो कसा करायचा पहा. सुई घेतलेली आहे, सुईला गाठ पाडून घेतलेली आहे, धागा ओवून घेतला आहे, गाठ पाडून घेतलेली आहे. आणि आता ह्याच्यात परत आपल्याला भाग दुसरा, आता हा मी तुम्हाला लगेच शिकवते आहे पहा रांगोळीचा. आता मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे, उरलेला धागा कात्रीने कापून घेतला आहे. आता सुईमध्ये आपल्याला परत 6 रंगीत गुलाबी मोती मी ओवून घेणार आहे. हे 6 मोती ओवून घेतले आणि आता परत आपल्याला ह्याचा गोल बनवायचा. ही गाठ आहे, गाठीजवळचा हा मोती आहे, त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला पहा. हा असा गोल इथे आपला तयार झाला. आता आपण परत सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. हे पहा, हा असा आपला गोल तयार झालेला आहे. आता आपण इथे परत एक लाल, तीन पिवळे, परत एक लाल असे 5 मोती आता आपण ओवून घेतले पहा. हे 5 मोती ओवून घेतल्यानंतर आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि लगेच आपण आता पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. नंतर आता आपल्याला एक लाल, 3 पिवळे असे मोती ओवून घ्यायचे. हे जे आपण 6 गुलाबी मोती ओवलेले त्याच्याभोवती आता आपल्याला परत असे गोल बनवायचे आहे 6. आता आपण एक लाल, 3 पिवळे, एक लाल असे 5 मोती ओवून गोल केलेला आहे. आता आपल्याला एक लाल, 3 पिवळे, हे पहा, एक लाल, 3 पिवळे मोती मी ओवून घेतलेले आहे. आणि ह्या लाल मोत्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा. हा इथे आपला दुसरा गोल तयार झाला पहा. आणि लगेच ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता आपला हा धागा इथे संपणार आहे. आपल्याला हा षटकोन पूर्ण करायचा आहे. आता मी तुम्हाला पुढे षटकोन दाखवते कसा करायचा ते. हे पहा, तसेच 2 गोल माझे इथे झालेले आहे. हा माझा मोठा धागा मी सुईतून ठेवलेला आहे. हे 2 गोल मी तयार केलेले. आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही पहा, ही सुई अशी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपण इथे एक लाल, 3 पांढरे हा छोटासा षटकोन आपल्याला बनवायचा आहे. आपण सुरुवातीचा षटकोन खूप मोठा केलेला आहे, आता हा छोटा आहे. परत आपण ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे.
धागा ओढून घेतला आहे आणि परत आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढून घेतली। परत आता आपण इथे एक लाल मोती, 3 पिवळे मोती आणि ह्या एका लाल मोत्यातून सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे। परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। परत आपल्याला एक लाल मोती, 3 पिवळे मोती, तुम्ही ही रांगोळी करताना येलो कलरमध्ये तुम्ही हिरवाई कलर वापरला तरी रांगोळी छान दिसेल, आकाशी कलर वापरला तरी रांगोळी छान दिसेल, कुठलेही कलर वापरा, ही रांगोळी दिसायला खूप सुंदर दिसते पहा। आता आपण परत ह्या एका लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। 1 2 3 4 5 आपले हे 5 गोल इथे तयार झालेले आहे। आता आपल्याला 6वा गोल करायचा आहे। त्याच्याकरता आता आपण ह्या एका गुलाबी मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आणि हे 6 मोती आपले लाल मध्यभागी झालेले आहे पहा। आता आपण ह्या एका लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आता इथे आपल्याला हे जे 2 मोती आहे 1 2 हे 2 लाल मोती आणि हा एक रंगीत मोती, आपण काय केलं, एक रंगीत लाल मोती आणि 3 पिवळे मोती घेतले। आता आपल्याला इथे रंगीत मोती घ्यायचे नाही, आपले ऑलरेडी इथे 2 रंगीत मोती आहेत। आता आपण 3 मोती पिवळे ओवून घेणार आहे। हे पहा, हे 3 पिवळे मोती ओवून घेतले आणि ह्या एका लाल मोत्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे। हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली। फक्त षटकोन बनवायचा आहे आपल्याला हा, आणि षटकोन मी तुम्हाला शिकवलेलाच आहे। असा आपला षटकोन इथे तयार झाला छोटा आणि हा मोठा षटकोन तयार झाला। ह्याच्याभोवती आपल्याला रांगोळी ठेवायची आहे। आता आपण काय करणार आहे, ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे। परत आपण ह्या लाल मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे। परत ह्या पिवळ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आपल्याला आणि हा जो मधला एक पिवळा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा। आता इथे आपल्याला एक डिझाईन तयार करायची आहे। आता काय, हा एक मोती घ्यायचा आहे पिवळा मधला आणि इथे आपण 5 मोती ओवून घेणार आहे। एकत्र मोती, लहान मोठी साईज एकत्र आहे त्यामुळे मोती घ्यायला सुद्धा थोडासा वेळ होतो आहे। हे पहा, हे 3 मोती, हा चौथा आणि हा 5वा, असे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि हा जो एक धागा काढलेला मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला त्याच दिशेने परत बाहेर काढायची आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली। आता आपल्याला ह्याच्या भोवती 7 गोल करायचे। ह्या षटकोनाभोवती आपल्याला फक्त 7 गोल बनवायचे आहे। तर आपला हा एक गोल इथे तयार झाला। आता इथे 1 2 3 हे 3 मोती इथे आहे। आता आपण परत 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ। हे 3 मोती ओवून घेतले
त्याच्यानंतर आपण ह्या एका मोत्यात हा जो गोल केला आहे त्याच्यातला हा मोती सुई दिसते काढलेली, त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. हा एक गोल इथे तयार झाला आपला. परत आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. परत त्याच्याजवळचा एक पिवळा मोती, त्याच्याजवळचा एक, असे सलग 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. 1 2 3, ह्या 3ही मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतला आहे. आता आपण इथे 5 मोतीहून 6चा गोल केला, इथे आपण 3 मोतीहून 6चा गोल केला. आता इथे आपल्याला हे 2 मोती ऑलरेडी इथे आपले आहेत. तर आता इथे 6चा गोल करण्याकरता आपण 4 मोती धाग्यात ओढून घेणार आहे. आता आपल्याला एकदा 4 एकदा 3 असे मोती ओढून 6 मोत्यांचे गोल बनवायचे आहे. हे पहा, हे 4 मोती मी धाग्यामध्ये ओढून घेतलेले आहे आणि 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला पहा. 3 गोल आपले इथे तयार झालेले आहे. आता परत आपण हा एक मोती पिवळा, त्याच्या पुढचा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आता इथे 3 मोती आहे, 1 2 3, ते 3 मोती आपल्याला धाग्यात ओवायचे. मी तुम्हाला सांगितलं ना, एकदा 3 मोती एकदा 4 मोती, असे 6 मोत्यांचे गोल आपल्याला बनवायचे आहे. आता हे 3 मोती मी ओले, हा आपला 4था गोल आहे. अजून 3 गोल आपले बाकी आहे. आता ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. आता तुम्हाला माझा हात बरोबर व्यवस्थित दिसत असेल मी कोणत्या मोत्यातनं सुई बाहेर काढते ते. 4 गोल आपले झाले. आता 1 2 ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. 1 2 आणि 3 अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 4 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल करायचा. ह्या गोलातला हा मोती आणि ह्या लाईनमधला हा एक मोती, असे हे 2 मोती आहे. आता आपण 4 मोती होऊन घेणार आहे. आपला हा 5वा गोल तयार होत आलेला आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या एका गोलातल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे पहा. सुई बाहेर काढल्यानंतर ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, ही अशी सुई बाहेर काढली. नंतर मग त्याच्या पुढचे हे 2 मोती, हा एक मोती आणि हा एक मोती, असे 2 हे पिवळे मोती, असे 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे 3 मोती आहे म्हणून 3 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. 1 2 3 4 5 असे 5 गोल आपले इथे तयार झाले पहा. 1 2 3 1 2 3 4 5. आता आपण एक 6वा गोल 3 मोत्यांचा करणार आहे. ह्या गोलातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण आता 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. नंतर परत हा एक पुढचा मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला एक 4 मोती होऊन 6 मोत्यांचा शेवटचा गोल बनवायचा आहे. आणि ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आहे आणि ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्याला इथे सुई आणायची. ह्या 4 मोत्यांच्या मध्ये हे 2 जे मोती 1 2 3 4 हे 4 मोती आहेत. आपल्या ह्या 2 मोत्यांच्या भोवती 4 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल इथे करायचा आहे. त्याच्याकरता मी ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा.
परत हा एक मोती, त्याच्याजवळचा एक मोती, त्याच्याजवळचा एक मोती, अशी 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत आता हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. हे अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता हे 2 मोती आणि 6चा गोल, त्याच्याकरता 4 मोती आपल्याला धाग्यात ओढून घ्यायचे आहे. हे 4 मोती मी धाग्यात ओढून घेतले पहा. आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ज्याच्यातून धागा निघाला त्याच्यासमोरचा एक मोती आणि धागा काढलेला एक मोती, असे 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. हा पहा, इथे आपला हा 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आणि आता आपण परत इथे सुई आणणारी ह्या 2 मोत्यांच्या मध्ये. त्याच्याकरता आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला एक पिवळा मोती, एक गुलाबी मोती आणि एक पिवळा मोती, असे 3 मोती आपण धाग्यात ओढून घेतलेले आहे. हे पहा, हे 3 मोती ओढून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आता बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. इथे आपण ही चौकोन डिझाईन तयार केली आणि लगेच आपण त्याच्या शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता आपण ह्या 2 पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि गाठ पाडून घेऊ. इथे आपली ही डिझाईन तयार झाली पहा. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. ही अशी आपली डिझाईन इथे तयार झाली. आणि आता मी हे षटकोन ठेवणार आहे आणि षटकोनाभोवती आपल्याला ही डिझाईन ठेवायची पहा. असे 6 पानं मी इथे तयार करून घेतलेले आहे. हे 5 पानं मी इथे तयार करून घेतलेले आहे आणि हे 1 पान मी तुम्हाला शिकवले. आता मी हा जो षटकोन केलेला आहे त्याच्याभोवती मी ही डिझाईन ठेवत आहे पहा. हा एक षटकोन, त्याच्या भोवती हे 1 पान, नंतर हे 1 पान. तुम्ही हे जॉईंट सुद्धा करू शकतात असे. पुढच्या व्हिडिओला मी तुम्हाला ते जॉईंट कसं करायचं ते दाखवेल. म्हणजे आपली ही एक रांगोळी तयार झालेली आहे. हे पहा, अशी सुंदर अशी आपली मोत्याची रांगोळी तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.